सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे। सामनामध्ये सत्ताधाऱ्यांना दुर्योधनाची उपमा दिलेली आहे। यंदाचं अधिवेशन विरोधी पक्ष नेत्यांविनाच होतंय आणि याच मुद्द्यावरून सामनातून सत्ताधाऱ्यांवर प्रहार करण्यात आलाय। सरकार अहंकारी मानसिकतेमध्ये आहे अशी टीका अग्रलेखात करण्यात आली आहे। सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलेलं आहे आपण एकदा पाहूयात ग्राफिक्समधून। सरकारला सळो की पळो करून सोडणारा विरोधी पक्ष नेता सत्ताधाऱ्यांना नकोय। आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकल्या, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरपालिका अध्यक्ष हे सगळे आमचेच आहेत। आम्ही जिंकलो, जिंकत राहू। ईव्हीएम, पैसा, पोलीस, तपास यंत्रणा आमच्या हाती आहेत। आम्ही लोकशाही विकत घेऊन ठोकशाहीचं राज्य प्रस्थापित केलंय। मग आता विरोधी पक्षनेता हवाच कशाला अशा अहंकारी मानसिकतेमध्ये हे सरकार वावरते। सुईच्या अग्रा एवढीही जमीन पांडवांना न देणाऱ्या दुर्योधनाचा अहंकार फडणवीस आणि मिंधेंच्या सरकारमध्ये दिसतोय। अर्थात शेवटी दुर्योधनाचा अंत झालाच, हे अहंकारी राज्यकर्त्यांनी विसरू नये। विरोधी पक्ष नेत्यांशिवाय विधिमंडळ चालवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो असं म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आलाय। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते, मात्र दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नसणार आहे आणि यावरूनच आता विरोधकांनी सुद्धा सरकारवर हल्लाबोल केलेला आहे। सामनातून सरकारला दुर्योधनाची उपमा दिली आहे। श्वेता, हा प्रश्न पुन्हा एकदा आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आणि पहिल्याच दिवशी हा प्रश्न विचारला जातोय की मागचे जे अधिवेशन विरोधी पक्षनेते पदाशिवाय झाले, विरोधी पक्षनेता शिवाय झाले, आता हा अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेता या अधिवेशनात मिळणार का, हा प्रश्न जो आहे तो विचारला जातोय। जवळपास 1.5 वर्ष उलटलेत, मात्र अद्यापही विरोधी पक्षनेतेपदी कोणाचीही वर्णी लागलेली नाही। नियमानुसार सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की नियमानुसार 29 आमदार कोणत्याही एका विरोधी पक्षाकडे असायला हवे, मात्र तेवढे आमदार एकाही पक्षाकडे नाही, म्हणजेच महाविकास आघाडीच्या एकाही घटक पक्षाकडे नाही। त्यामुळे अद्यापपर्यंत या पदावरती कोणाची वर्णी लागलेली नाही। मात्र महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते असं म्हणतात की विरोधी पक्ष म्हणजे सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्ष नेताच नकोय, कारण त्यांना सळो की पळो करणारा विरोधी पक्षनेता नकोय। त्यामुळेच या पदावरती कोणाचीही वर्णी जी आहे ती लावली जात नाहीये आणि नियमामध्ये अशी कोणतीही अट किंवा संख्याबळाची कोणतीही अट नाही असा युक्तिवाद महाविकास आघाडीचे नेते करताना पाहायला मिळत आहे। पूर्णपणे म्हणजे आतापर्यंत मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। विरोधी पक्षनेते महाविकास आघाडीकडनं राहुल नार्वेकर जे अध्यक्ष आहेत त्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांची वर्णी लागावी म्हणून शिफारस सुद्धा करण्यात आलेली आहे। आतापर्यंत त्यांच्याकडनं जी प्रोसेस असते ती सगळी प्रोसेस पूर्ण करण्यात आलेली आहे, मात्र अद्यापपर्यंत सत्ताधारी पक्षाकडनं किंवा महायुतीकडनं हिरवा कंदील जो आहे तो दाखवण्यात आलेला नाही। हाच प्रश्न जेव्हा काल मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की हा जो विषय आहे तो आमच्या अखत्यारीतला नाही, अध्यक्ष आणि सभापती याबाबतचा निर्णय घेतील। त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी आपल्याला म्हणजे विधानसभेला विरोधी पक्षनेता पद लाभणार का किंवा या पदावरती कोणाची तरी वर्णी लागणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता पण काही वेळापूर्वी सामनामध्ये खरं तर संजय राऊत यांनी घणाघाती टीका केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक मोठे प्रश्न आहेत ज्याला वाचा फोडण्यासाठी विरोधी पक्षनेता पुढे येऊ शकतो आणि या प्रश्नांना खरं तर वाचा फुटू नये, त्यामुळेच कुठेतरी विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी जी आहे ती लावली जात नाहीये। म्हणजे मुंडवा जमीन प्रकरण त्यांनी सांगितलं, सोबतच अजित पवार यांच्या मृत्यूवरती सुद्धा त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। हे सगळे प्रश्न विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेता मांडू शकतो, अनेक प्रश्नांना वाचा फोडू शकतो, मात्र सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करणारा विरोधी पक्षनेता नकोय। त्यामुळेच कुठेतरी विरोधी पक्षनेतेपदी कोणाचीही वर्णी लावण्यामध्ये सत्ताधारी पक्षाकडनं महायुतीकडनं विलंब केला जातोय आणि कुठेतरी त्यांची मानसिकता दिसत नाहीये अशी घणाघाती टीका सामनामधनं करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज महाविकास आघाडीचे नेते काय नक्की प्रतिक्रिया देतात आणि या अधिवेशनामध्ये तरी विरोधी पक्षनेता मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी, त्यामुळे विरोधी पक्ष नेते पदासंदर्भात या अधिवेशनामध्ये काही निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।